फ्रीमध्ये खूप काही घडतच असतं. तर आमची इथून फ्रीमध्ये अक्कलकोटला ट्रिप निघाली होती. तर मी माझ्या फॅमिलीसोबत निघाले. सकाळचा नाश्ता भेटलेला आम्हाला बटाट्याची भाजी आणि पुरी. ती घेतल्यानंतर चहासाठी गाडीत थांबली होती. गरम गरम चहा घेऊन गाडीत नेहमी प्रकारे डान्स ते चालतातच ते पाहताच बाहेरचा बी नजारा पाहिला. हे उजनी धरण आहे. खूप मोठं असं उजनी धरण पाहिलं मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी आमची गाडी थांबली होती, ती पण एका कार्यालयात. उत्तम असं जेवण होतं. त्याचबरोबर सगळ्यांची जेवणाची उत्तम अशी सोय पण केली होती. जेवण झाल्यानंतर परत प्रवासाला सुरुवात केली. फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं. हे वटवृक्ष आहे त्याचं बी दर्शन घेतलं. त्याचबरोबर ही 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली फ्रेम आहे, ती पाहिली. ती पाहून झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर पहिलं असतं नेहमीच सारखं प्रसाद घ्यायचं, म्हणून पहिला आम्ही प्रसाद घेतला. त्यांची स्किल पाहून प्रसाद घेतल्यानंतर बाहेर काही खरेदी करायचे खरेदी केलं आणि स्वामींची सर्वात मोठी मूर्ती ती पाहण्यासाठी गेलो. तिथं गेल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या प्रकारे फोटोशूट केला. ते केल्यानंतर गाडीत येऊन बसलो आणि रात्रीच्या प्रवासाला सुरुवात झाऊन रात्री आमची गाडी परत जेवणासाठी त्याच कार्यालयात थांबली होती. कार्यालयात आतमध्ये गेल्यानंतर सर्वांची सकाळची जशी सोय केली होती तशीच रात्री केली होती. जेवणाला सात्विक असं जेवण होतं. सकाळच्यापेक्षा मला रात्रीचं जेवण खूप आवडलं होतं. जेवण झाल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला स्वामींची सुंदर अशी फ्रेम वाटली गेली होती. फ्रेम घेऊन बाहेर कार्यालयाच्या आल्यानंतर बाहेरचा नजारा पाहून परत फोटो काढायची इच्छा नव्हती, कारण सकाळीच काढले होते. बाहेरच्या गाड्या पाहिल्या. गाड्या पाहून आता गाडीत स्वतः बसल्यानंतर कळलं की 42 गाड्या निघाल्या. त्या ऐकून मी झोपून घेतलं. तसे गाडीत अंधार केला तर झोपून आम्ही रात्री सकाळीच लवकर 3:30 वाजता पोहोचलो. गाडीतून उतरून आम्ही प्रत्येकजण आपापल्या घरी जाण्यासाठी निघालो. अशा प्रकारे आमचं अक्कलकोटचं दर्शन झालं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निवडणुकीच्या आधी अशा ट्रिपा फ्रीमध्ये जातच राहणार आहे आणि ह्याच्यात काही वाईटच नाही आहे. प्रत्येक उभं राहणाऱ्या उमेदवाराला त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि तो कसा करायचा आहे तो त्याच्यावर डिपेंड करतो. पण नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं वोट खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या व्यक्तीला देताय हे तुम्ही स्वतः ठरवणारच आहे, पण योग्य आणि विचारपूर्वक अशा व्यक्तीलाच वोट करा मी असे म्हणेन. आणि वोट सर्वांनीच करा. परत भेटू नवीन ब्लॉगसाठी. तोपर्यंत बाय बाय.